नमस्कार, मी विजय जाधव. आज आपण समतोलचं जे अन्नछत्र सेवा आहे त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत की ही जी सेवा आहे अन्नछत्र सेवा ही साधारणपणे सिव्हिल हॉस्पिटल जे ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या ठिकाणापासून सुरू केली. या हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरुवातीला जे डिलिव्हरी वॉर्ड होता किंवा आहे त्या डिलिव्हरी वॉर्डमध्ये जे पेशंटचे नातेवाईक आहेत ते साधारण ग्रामीण भागातून येत असल्यामुळे जसं पालघर, वाडा, जव्हार, मोखाडा या ठिकाणाहून येत असल्यामुळे आणि महिला वर्ग असल्यामुळे या सगळ्यांना अन्नदानाची सुविधा ही चांगली व्हावी या उद्देशाने अन्नछत्र सुरू केलं. बघता बघता हे अन्नछत्र पूर्ण ठाणे शहरात पसरलं आणि आता आपण जे सर्व लोक आहेत त्यांना चांगली अन्नदानाची सेवा ही आपल्याकडून व्हावी या दृष्टीने आम्ही वेगवेगळे स्पॉट तयार केले आहेत, ज्यामध्ये गावदेवी गार्डन, वाल्मिकी समाज म्हणजे दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या बाहेर, त्यानंतर कोपरीमध्ये आपण दिव्यांग बांधवांसाठी ही सेवा करतोय आणि ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अशा 4 ते 5 ठिकाणी आपली ही सेवा सध्या सुरू आहे. तर यामध्ये खरं तर अडचणी खूप आहे. अडचणी काय असू शकतात तर आपल्याला माहिती आहे की सध्या रेशनमध्ये भाव किती मोठे आहेत. तर हे जे तांदूळ आहे, गहू आहे, डाळी आहे, तेल आहे, गॅस आहे, मग ही अन्नदान सेवा व्यवस्थित आणि योग्य ठिकाणी वेळेत जाण्यासाठीचा जो टेम्पो आहे, त्या टेम्पोला लागणारा ड्रायव्हर आहे, मग लागणारा रिपेरिंगचा खर्च आहे, डिझेल आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याचं मॅनेजमेंट हे खूप मोठं असल्यामुळे बऱ्याच वेळेला हा आर्थिक निधी आम्हाला सहसा उपलब्ध होत नाही आणि मग त्यामुळे ही सेवा करण्याची खूप इच्छा असली तरी ती अधिक सक्षमतेने करण्यासाठी जर मदत झाली नाही तर ते सक्षमतेने करता येणार नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे साधारणपणे आम्हाला महिन्याला 1000 किलो तांदूळ, त्यानंतर 250 किलो डाळ, 250 किलो तूर डाळ, मूग डाळ, एक साधारण 400-500 लिटर तेल आणि हे जे मोठे मोठे वस्तू आहेत ह्या तर लागतातच, पण भाजीपाला जो आहे तो सुद्धा 20 ते 25 किलो रोजचा असा लागतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना आम्हाला आपल्या सहकार्याची गरज तर आहेच आणि आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक समाधानासाठी, शारीरिक तर आहेच आहे पण मानसिक समाधानासाठी आपण स्वतः जेव्हा आपण कोणाला तरी अन्नदान करतो तेव्हा त्याचा आनंद हा वेगळा असतो. तर हा आनंद घेण्यासाठी खूप काही कष्ट करायची गरज नाही. आपण आमच्या कार्याशी जोडू शकता या अन्नदान सेवेशी. तुम्ही या स्वतः ते ज्या लोकांना ज्यांना भुकेची गरज आहे त्या लोकांना अन्नदान करा आणि त्याचं समाधान घ्या. कारण दुसरं म्हणजे की आपण कुठलंही काम आणि कोणत्याही ठिकाणी जरी करत असाल शेवटी पोटाची भूक ही सर्वात मोठी भूक आहे